होणारे इन्फेक्शन तरी आपण बोललो मॅडम, मग फंगल इन्फेक्शन म्हणजे पर्टिक्युलर आपण काय असं सांगू शकतो? फंगल इन्फेक्शन म्हणजे ज्या भागाला ते अफेक्ट होतात त्या हिशोबाने त्याला वेगवेगळे नावं दिले गेले. ओके, तर मोस्टली फोल्ड एरियामध्ये जास्त चालू होते. त्याच्यात नायटा हा प्रकार तर ऑलरेडी मी सांगितलंय. त्याच्या पलीकडे कॅन्डिडेल इन्फेक्शन्स आणि इंटरट्रायगो म्हणजे फोल्ड एरियाचे हे पण मिक्स इन्फेक्शन्स असतात, जिथं बॅक्टेरिया आणि फंगस दोन्ही ओलसरपणामुळं वाढण्याची शक्यता असते. तर फंगल इन्फेक्शनच्या पलीकडे पण आणि गोष्टी काय होऊ शकतात म्हणजे पाणी साचल्यामुळं मच्छर चा प्रमाण वाढतो आणि त्यांच्या चावण्यामुळं पण वेगवेगळे प्रकारचे रिॲक्शन्स येण्याची शक्यता खूप असते ह्या सीझनमध्ये. आणि त्याच्या पलीकडे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डेंग्यू, मलेरिया ह्याचं पण प्रसरण ह्या सीझनमध्ये भरपूर वाढतं. तर ते स्किनमध्ये त्याचं पण वेगवेगळ्या प्रकारांनी रॅशेस येऊ शकतात त्याचे पण. अच्छा, मग या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सीझनमध्ये खूप होतात. मग ह्याच्यापासून वाचण्यासाठी तर आपण काही गोष्टी सांगितलेल्या आहेतच. काही अनअवॉइडेबल रिझन असतात लोकांच्याकडं, जिथं हे पाण्यामध्ये काम करणं असेल किंवा पाण्यामध्ये वावर असणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. तर त्यांनी स्पेशली काय काळजी घेतली पाहिजे? आणि म्हणजे स्पेशली विचारायचं झालं तर जे शेतकरी लोक असतात ते शेतामध्ये काम करणं त्यांना अनिवार्य असतं. आपण कंटिन्यू करूया. एक कॉलर जॉईन झालेत. हॅलो. हॅलो, नमस्ते मॅडम. नमस्ते, आपलं नाव? मॅडम आम्हाला हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम मला कानामध्ये नाकामध्ये इचिंग आले, ड्राय व्हायला स्किन. नाकामध्ये आणि कानामध्ये इचिंग व्हायला लागलं, असं ड्राय होणं जरासं. कशामुळे होऊ शकते? कानामध्ये जर ड्रायनेस होत असेल तर ते थोडं सिबोरिक डर्मेटायटिस हा प्रकार असतो. ते पण फंगल इन्फेक्शन आणि आपल्या जे बॉडीमध्ये जे सीबम प्रोड्युसिंग ग्रंथी असतात म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग ग्लँड जे म्हणतो, ते जेव्हा त्याचं पदार्थ जास्त वाढतो आणि त्याच्यात फंगस पिट्रोस्पोरम जर वाढायला लागतो तर त्याच्यामुळे ते इचिंग होण्याचे प्रकार चालू होऊ शकतात. ते डोक्यामध्ये पण हा प्रॉब्लेम चालू होऊ शकतो. आणि पण कुठे नाही, फक्त नाक आणि कान एवढंच. ओके. आणि नाकात तर जे आहे त्याच्यामुळे तर कसं ड्रायनेस, ह्युमिडिटी बाहेर जास्त असते, पण ह्याचा अर्थ हे नाही आहे. सर्दी जेव्हा होते, व्हायरल इन्फेक्शन होतं, तेव्हा इरिटेशनमुळे पण ते होऊ शकतं. तर जर कानाच्या इथं असेल तर ते दाखवून आपल्याला स्टिरॉइड अँटीफंगल कॉम्बिनेशन, माइल्ड कॉम्बिनेशन चालू केलं की त्याचा प्रकार कमी होऊ शकतो. पण ते एकदा कन्फर्म करून घेतलेलं बरं, कारण फक्त इचिंग हे फंगल इन्फेक्शन नसू शकतं आणि पण भरपूर कारणं त्याच्या मागे असू शकतात. तर डॉक्टरांना दाखवून निदान कन्फर्म करून पुढची दाखवलं मॅडम. डॉक्टर काय म्हटलं, हीट झालं मी सांगितलं, मला हीट जरा ट्यूब दिलेत लावायला. ते लावलं थोडं पण थोडं कमी झालं, परत आणि परत इचिंग लागले. ओके. मग शुगर आहे की थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे? कारण ह्याच्यामुळे पण ड्रायनेस होऊ शकते स्किन मध्ये. काय नाही मॅडम, थायरॉइड चेक केलं, काय नाही. ओके ओके मॅडम, ते म्हणून दाखवेन मॅडम एकदा. ओके, येऊन जावा. थँक्यू सो मच कॉल केल्याबद्दल. आणि त्वचारोग हे असं आहे की आपण म्हणजे ओरली आता इथं बसून काही गोष्टी आपण सांगितल्या तर त्या पेशंटला मॅच होतील असं आपण नाही सांगू शकत. त्यामुळे ते प्रत्यक्ष बघूनच आपण योग्य सल्ला घेतलेला बरा आणि दिलेलाही बरा. तर आपण बोलत होतो की जे शेतकरी वगैरे आहेत ते शेतात काम करणं त्यांना अनिवार्य आहे. तर अशा वेळी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? अशा वेळी कसं आहे, आपलं काम संपल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुवून त्याला लगेच आपण ड्राय करणं खूप महत्त्वाचं आहे. खास कर बोटांच्या मध्ये पाणीचा सराव होता कामा नये, कारण इन्फेक्शन तिकडनं चालू होतं आहे. आणि एकदा इन्फेक्शन चालू झालं तर बोटांच्या मध्ये जेव्हा जायला लागतं, आणि खास कर जर शेतकऱ्यांना शुगरचा प्रॉब्लेम असेल तर ते इन्फेक्शन आत पसरून सेल्युलायटिसचा पण प्रॉब्लेम करू शकतो, जिथं म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन पण त्या कट्सच्या थ्रू आत जाऊन इन्फेक्शन करू शकतात. तर पाय हे कोरडे ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काही पाण्यातलं काम केलं, घरी येऊन स्वच्छ करून सोप वॉटरनी आणि कोरड्या टॉवेलनी ड्राय करणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि काम करताना पण चप्पल किंवा शूज घालूनच जाणं महत्त्वाचं आहे. ड्राय म्हणजे कोरडे पायाने गेलं तर त्यावेळेला पण जर जखमा असतील तर जखमातनं इन्फेक्शन आत पसरण्यात वेळ लागत नाही.
म्हणजे शक्यतो आपण स्वतःला ड्राय ठेवणं आणि त्या गोष्टींचा अभ्यास करणं तेच गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये होणारे जे त्वचारोग आहेत या संदर्भात आपण बोलतोय आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर भावना दोशी आणि डॉक्टर विजया सज्जन. तुम्हाला या संदर्भातले काही प्रश्न असतील तर नक्की कॉल करा. नंबर आहे 9019904904